आज आपण बुद्ध पौर्णिमा या निमित्ताने बुद्धांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे। हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत। आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते। बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया ह्या देशांसह सुमारे 180 देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात। बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात। बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्म अनुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी 7 वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका बोधी वृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली। ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली। तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो। बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार ह्या ठिकाणी 1 महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते। हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असले तरीही बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात। या विहाराचे महत्त्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे। या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखेच आहे। या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्यूशय्येवर पडलेल्या अवस्थेतील म्हणजेच भूस्पर्श मुद्रा या अवस्थेतील 6.1 मीटर लांबीची मूर्ती आहे। ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे। जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे। विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे। तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले। बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरामध्ये दिवे लावतात, घरे फुलांनी सजवतात। बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन पठण केले जाते। विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तींची फुले वाहून दिवे ओवाळून पूजा केली जाते। बोधी वृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते। वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात। झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाने घातली जातात। या दिवशी केलेल्या चांगल्या कामामुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात। तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात। या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात। बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते। व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवासही केला जातो, दानधर्म केला जातो। या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात। वेगवेगळ्या देशात तेथील रीतिरिवाज आणि संस्कृतीनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात। श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियाई देशात हा दिवस वेसक उत्सव म्हणून साजरा केला जातो। हा वैशाख शब्दाचा अपभ्रंश आहे। आता बघूयात बुद्ध पौर्णिमेबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय मोलाचं योगदान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालीच 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली। या प्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले। या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील, प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे 20,000 लोकांचा समुदायही उपस्थित होता। अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली। 1951 मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली 3 दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला। 1956 ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली। दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस 1953 पासून सुरुवात केली। 1956 पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थित बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले। महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले। इतर सर्व धर्मसंस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते, मग मानवतेचा महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंती सुट्टी का नाही? एकतर नियोजित सुट्ट्यांतील 1 सुट्टी कमी करा अथवा 1 सुट्टी वाढवून आम्हाला द्या, अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती। बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही 1942 पासूनच मागणी होती। आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे व दबावामुळे 27 मे 1953 रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। रामकृष्ण हरी।